नमस्कार प्रेक्षकांना. आयुष्यात कधी असं घडलंय का की जेव्हा समोरच्या व्यक्तीला गरज होती तेव्हा तुम्ही स्वतःचे काम बाजूला ठेवून त्यांच्यासाठी धावून गेलात. तुम्ही त्यांच्या प्रत्येक अडचणीत सोबत उभे राहिलात. पण जशी त्यांची अडचण संपली, काम फस्त झाले, तसे ते बदलले. तुमच्या मेसेजला उत्तर न देणे, कामापुरतीच बोलणे आणि शेवटी तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करून निघून जाणे. जर तुमच्यासोबत हे एकदा घडले असेल तर ते समोरच्यांचे कपट असू शकते. पण जर हे तुमच्यासोबत वारंवार घडत असेल तर दोष फक्त समोरच्याचा नाहीये, तर काही चुका तुमच्याही आहेत. लोक तुमचा वापर का करतात आणि या मागे मूळ काय कारण आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. यातील पहिली आणि मोठी चूक म्हणजे तुम्हाला नाही म्हणता येत नाही. तुम्हाला त्यांना नाही म्हणता येत नाही. तुम्हाला सतत भीती वाटते की जर मी नाही म्हटलं तर समोरचा दुखावला जाईल किंवा आपले नाते तुटेल. यामुळे तुम्ही स्वतःला त्रास देऊनही समोरच्याचे काम करता. जेव्हा लोकांना कळते की ही व्यक्ती मला कधीच नाही म्हणणार नाही, तेव्हा ते तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. दुसरे कारण म्हणजे तुमची अतिउपलब्धता. जेव्हा तुम्ही एका हाकावर नेहमी तयार असता, स्वतःची महत्वाची कामे सोडून इतरांना वेळ देता, तेव्हा लोकांना तुमच्या वेळेची किंमत राहत नाही आणि ते तुम्हाला टेकन फॉर ग्रेटेड समजायला लागतात. तिसरी चूक म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय. तुम्हाला वाटते की मी जर सगळ्यांशी खूप चांगलं वागलो तर सगळी माझ्यावर प्रेम करतील. पण काही स्वार्थी लोकांना तुमच्या प्रेमाशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. चौथे कारण म्हणजे स्वतःच्या मर्यादांचा अभाव. तुम्ही लोकांना तुमच्या आयुष्यात किती दूर यायचे याची कोणतीही सीमा आखून दिली नाही. त्यामुळे लोक येतात, त्यांचा स्वार्थ साधतात आणि त्यांच्या भावना तुडवून निघून जातात. त्यांच्या म्हणजे तुमच्या भावना तुडवून निघून जातात. जर तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर स्वतःचा सन्मान परत मिळवायचा असेल तर महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे. सर्वात आधी नाही म्हणायची सवय लावा. जेव्हा तुम्हाला एखादे काम मनापासून करायचे नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तेव्हा स्पष्टपणे आणि शांतपणे सांगा की मला ते जमणार नाही. ज्यांना तुमची कदर आहे ते समजून घेतील आणि जे फक्त वापरासाठी आले आहेत ते आपोआप दूर जातील. त्यानंतर स्वतःच्या वेळेला प्राधान्य द्या. आधी स्वतःची कामे पूर्ण करा. स्वतःच्या स्वप्नावरती लक्ष द्या आणि वेळ उरला तरच इतरांना मदत करा. तिसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या शब्दावर नाही तर त्यांच्या वागण्यावर लक्ष द्या. ती व्यक्ती अडचणीच्या वेळी तुमच्या पाठीशी उभी राहते का की फक्त स्वतःच्याच गरजेच्या वेळी तुम्हाला आठवते हे तपासा. तसेच नात्यात गिव्ह अँड टेक चा नियम ठेवा. नाते दोन्ही बाजूनी चालले पाहिजे. तर तुम्ही फोन करत असाल आणि समोरून काही प्रतिसाद नसेल तर अशा एकतर्फी नात्यातून सन्मानाने मागे व्हा. शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा की स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे राहणे म्हणजे स्वार्थी होणे नव्हे, तर लोकांना बदलायला जाण्यापेक्षा स्वतःची वागणे बदलणे कधीही सोपे असते. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकत नाही तोपर्यंत जगही तुमचा आदर करणार नाही. कोणाची गरज बनण्यापेक्षा कोणाचा सन्मान बना. आणि ज्या क्षणी तुम्हाला कळेल की कोणी तुमचा वापर करत आहे त्या क्षणी शांतपणे त्यांच्या आयुष्यातून बाजूला व्हा.
जर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता चॅनेल. धन्यवाद.